तमिळनाडूतील करूर येथे तमिळ स्टार आणि तमिळगा वेत्री कसगम पक्षाचे प्रमुख थलापती विजय यांच्या प्रचार सभेत मोठी दुर्घटना घडली होती। विजय यांना पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला तर 60हून अधिक जण जखमी झाले। यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी सुरू केली। या प्रकरणावर आता नुकतीच थलापती विजयने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी केलेल्या व्हिडिओत म्हटलंय की माझ्या आयुष्यात मी कधीही अशी दुःखद घटना पाहिली नव्हती। मला खूप वेदना होत आहेत। राजकारण बाजूला ठेवून आम्ही पोलिसांकडून नेहमीच सुरक्षित जागेची परवानगी घेतो, पण दुर्दैवाने असं घडलंय। मी लवकरच पीडित कुटुंबांना भेटेन असं त्यांनी म्हटलंय। विजय यांनी सरकारला विनंती केली आहे की पोलिसांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे, कृपया त्यांना इजा पोहोचवू नका। माझ्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण कार्यकर्त्यांना सोडून द्या, कारण सत्य लवकरच समोर येईल। दरम्यान या चेंगराचेंगरी प्रकरणी टीव्हीके पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय, तर अजून काही पदाधिकाऱ्यांची नावं FIR मध्ये असून त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे।